स्वामी भक्त आहात का? तर ही बाबा सबनीसांची गोष्ट तुमच्यासाठी आहे. श्री गुरु लीलामृत अध्याय 25. स्वामी समर्थांच्या सान्निध्यात अनेक हिरे चमकले, पण त्यातील सबनीस नावाचा हा हिरा स्वतः स्वामींच्या कृपेने उजळून निघाला होता. अक्कलकोट संस्थानाचे काम पाहणारे बाबा सबनीस गृहस्थाश्रमी असूनही विरक्त कसे झाले आणि स्वामींनी त्यांना अक्कलकोटला येण्याचा संदेश कोणामार्फत दिला? पाहूया अध्याय 25 मधील ही प्रेरणादायी कथा. आजोबा, हे बाबा सबनीस कोण होते? ते तर राजवाड्यात काम करायचे ना, मग ते साधू कसे बनले? बाळा, बाबा सबनीसांचे पूर्ण नाव रामचंद्र नाईक होतं. ते अक्कलकोट संस्थानात सबनीस म्हणजे कारकुनीचं काम करायचे, पण त्यांच्या मनात कायम ईश्वराची ओढ होती. एके दिवशी त्यांना स्वामींच्या कीर्तीबद्दल समजलं आणि ते आपलं काम सोडून थेट माणिक नगराला माणिक प्रभूंच्या दर्शनाला गेले. तिथेच त्यांची पहिली भेट स्वामी समर्थांशी झाली. म्हणजे स्वामींनी त्यांना तिथेच दर्शन दिलं? तर मग माणिक प्रभूंनी त्यांना काय सांगितलं? बाळा, माणिक प्रभूंनी बाबांना सांगितलं की हे स्वामीराज साक्षात जगदुद्धारक दत्तात्रेय आहेत. 2 वर्षांनी ते तुमच्या अक्कलकोटला येतील, तेव्हा त्यांची सेवा करा, तुमचं कल्याण होईल. हे ऐकून बाबा अक्कलकोटला परतले आणि जेव्हा स्वामी तिथे आले तेव्हा त्यांनी अहोरात्र स्वामींची सेवा केली. बाळा, बाबा सबनीस फक्त सेवाच नाही तर ज्ञानाचा प्रसारही करायचे. त्यांनी स्वतःच्या हाताने 100हून अधिक भगवद्गीतेच्या प्रती लिहिल्या आणि त्या मंदिरांना अर्पण केल्या. ते कायम गुरुराज गुरुराज असा जप करायचे. स्वामींच्या कथा सांगताना ते इतके रंगून जायचे की त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागायचे. आजोबा, मग त्यांचं शेवटचं दर्शन कसं झालं? बाळा, बाबांनी गृहस्थाश्रमात असूनही स्वामींच्या कृपेने जीवनमुक्ती मिळवली होती. एके दिवशी माध्यान्ह समयी मुखाने हरीचं नाम घेत त्यांनी अगदी शांतपणे आपला देह सोडला. स्वामींनी अशा अनेक भक्तांचा उद्धार केलाय. या अध्यायाचा लेखक वामनबुवा वैद्य हे स्वतःला बाबा सबनीसांच्या चरणी अर्पण करतात, कारण त्यांच्यामुळेच ही गुरुलीला जगासमोर आली. बाबा सबनीसांसारख्या निष्काम भक्ताने दाखवून दिले की प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. स्वामींची ही लीला आणि भक्तांचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. काय घडणार पुढे पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18 आजोबा, नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.